नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत छोले मसाला. तुम्ही म्हणाल छोले मसाला तर आम्ही पण बनवतो, पण माझ्या या पद्धतीने तुम्ही देखील हा मसाला एकदा नक्की बनवून बघा. सगळेजण आवडीने मागून खातील अशा प्रकारचा चमचमीत मसाला बनवून तयार होतो. व्हिडिओला सुरुवात करूया. छोले मसाला बनवण्यासाठी या इथं रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेले 1 वाटी भरून इतके छोले एका कुकरमध्ये काढून घेत आहे. यामध्ये साधारणपणे पाऊण ग्लास इतकं पाणी घालायचं आहे. अर्धा चमचा इतकं मीठ घालत आहे. कुकरचं झाकण लावून आपल्याला 3 शिट्ट्यांवरती हे छोले आहेत ते शिजवून घ्यायचे आहेत. छोले जास्तही गाळ करण्याची आवश्यकता नाही. साधारणपणे 80 ते 90% शिजतील इतकेच छोले आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. छोले शिजत आहेत तोपर्यंत आपल्याला वाटणाची तयारी करायची आहे. वाटणामध्ये सर्वात आधी आपल्याला एक छोटासा मसाला बनवायचा आहे. त्यासाठी या इथं 1 चमचा जिरे, 2 छोटेसे दालचिनीचे तुकडे, 2 तमालपत्र, 2 सुगंध वेलची, 5 ते 6 मिरे, 5 ते 6 लवंगा, त्याचबरोबर 2 मसाला वेलची घेतलेले आहेत. 2 चमचे या इथं धने घेतलेले आहेत. आता हे सर्व खडे मसाले आपल्याला एका कढईमध्ये भाजण्यासाठी घालायचे आहेत. हे सर्व खडे मसाले आपल्याला अगदीच हलकेसे सुगंध येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. जास्तही करपवायचे नाहीत. अगदी हलकेसे खडे मसाले भाजून झाले की कढईमधून बाजूला काढायचे आहेत आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. हे सर्व खडे मसाले पाण्याचा वापर न करता आपल्याला ड्राय असेच आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहेत. हे पहा या पद्धतीने छोले मसाला बनवण्यासाठी या इथं आपल्या खड्या मसाल्यांचा मसाला बनवून तयार झालेला आहे. पुढच्या कृतीकडे वळूयात. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये या इथं 3 मीडियम आकाराचे रफली चिरलेले कांदे आपल्याला बारीक करण्यासाठी घालायचे आहेत. यामध्येच आपल्याला थोडासा जास्तीचा लसूण, 3 ते 4 छोटेसे आल्याचे तुकडे घालायचे आहेत आणि पाण्याचा वापर न करता हे वाटण बनवून घ्यायचं आहे. कांदा, लसूण आणि आल्याचं वाटण बनवून तयार आहे. मिक्सरच्या भांड्यामधून बाजूला काढून घ्यायचं आहे. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो बारीक करण्यासाठी घालायचे आहे. टोमॅटोची प्युरी बनवून तयार झालेली आहे. त्याचबरोबर सर्व वाटण आपलं बनवून तयार झालेलं आहे. तोपर्यंत आपला कुकर देखील पूर्णपणे थंड झालेला आहे. तर आपले छोले आहेत ते अगदी परफेक्ट असे शिजलेले आहेत. पुढच्या कृतीकडे वळूयात. गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. फोडणी करता यामध्ये मी 2 पळे इतकं तेल घातलेलं आहे. भाजी किती आहे त्यानुसार तेलाची क्वांटिटी कमी अधिक करू शकता. त्यानंतर यामध्ये कांदा, लसूण आणि आल्याचं वाटण घालायचं आहे. आता हा कांदा आहे तो आपण कच्चाच बारीक केलेला होता, त्यामुळे हा कांदा आपल्याला अगदी छान असा यामध्ये परतून घ्यायचा आहे. कांद्यामधलं पाणी पूर्णपणे आटल्यानंतर यामध्ये आपल्याला टोमॅटोची प्युरी घालायची आहे. टोमॅटोमधला ओलसरपणा दूर होईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये बनवून घेतलेलं खड्या मसाल्यांचं वाटण घालायचं. पाव चमचा हळद पावडर घालायची आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा लाल मिर्च पावडर घालायची आहे. माझ्याकडे माऊली स्पेशल काळा मसाला आहे, तो मी या भाजीमध्ये घालणार आहे. तुमच्याकडे ठेवणीतलं कुठलंही काळं तिखट असेल ते तुम्ही यामध्ये घालू शकता किंवा कांदा लसूण मसाला वापरला तरी देखील चालू शकतं. काळा मसाला घातला, त्याचबरोबर अर्धा चमचा इतकी मी या इथं कसुरी मेथी घातलेली आहे. सर्व ड्राय मसाले घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित असं एकदा मिक्स करायचं आहे. माऊली स्पेशल काळा मसाला ऑर्डर करायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देत आहे. मसाले छान परतून झाल्यानंतर यामध्ये मिक्सरचं भांडं विसून अर्धा वाटी इतकं पाणी घातलेलं आहे. पाणी घातल्यानंतर हे मसाले थोड्या वेळासाठी शिजवून घ्यायचे आहे. पाण्याचं प्रमाण आटल्यानंतर या मसाल्यांमधून ऑटोमॅटिक तेल रिलीज व्हायला लागतं. अशाने आपल्या भाजीला तरी छान येते. या मसाल्यांमध्ये आपल्याला चवीकरता थोडंसं मीठ घालायचं आहे. छोले शिजताना देखील मिठाचा वापर केलता, त्यामुळे मसाल्यांमध्ये मिठाचा वापर अगदी बेताने करायचा आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा एकदा हे मसाले व्यवस्थित असे मिक्स करायचे आहेत. मसाले छान परतून झाल्यानंतर यामध्ये शिजवून घेतलेले छोले पाण्यासकट घालायचे आहेत. व्यवस्थित असं एकदा मिक्स करायचं आहे. छोले शिजवून घेतलेलं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. त्यामुळे या छोल्या मसाल्यांना अगदी छान अशी टेस्ट येते. छोले शिजताना मीठ घातलेलं होतं, त्याचबरोबर मसाल्यांमध्ये देखील मीठ घातलेलं आहे. त्यामुळे आता मीठ घालण्याची अजिबात आवश्यकता नाही. व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे. हा मसाला मला थोडासा घट्टसर वाटत आहे, त्यामुळे मी यामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी थोडंसं पाणी घातलेलं आहे. आता पुन्हा एकदा मिक्स करूयात. झाकण ठेवून गॅस लो करायचा आहे आणि थोड्या वेळासाठी हा छोले मसाला शिजवून घ्यायचा आहे. थोड्या वेळानंतर झाकण काढलेलं आहे, तर बघू शकता या छोले मसाल्यांना तरी काही सुंदर आलेले आहे. रंग तर खूप छान आलेला आहे आणि या छोले मसाल्यांचा सुगंध म्हणाल तर अगदी घरभर दरवळत आहे. अशा प्रकारचा टेस्टी मसाला इथं बनवून तयार झालेला आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. व्यवस्थित असं एकदा मिक्स करायचं आहे. छोले मसाल्यांसोबत खाण्यासाठी इथं मी भटुरे देखील तळून घेत आहे. तर इथं तुम्ही बघू शकता हे भटुरे अगदी टम्म फुगले जात आहेत. या भटुऱ्यांची कणिक आहे ती मी अर्ध्या तासासाठी भिजत ठेवलेली आहे.
आहे. कणिक मळताना त्यामध्ये थोडासा मैदा त्याचबरोबर रवा घेतलेला होता, चवीकरता मीठ आणि थोडंसं तेल घालून ही भटुऱ्यांची कणिक मळून अर्ध्या तासासाठी भिजवून घेतली. त्यानंतर तेल किंवा पीठ न लावता हे भटुरे लाटून घेतले आणि कढईमध्ये तळून घेतलेले आहेत तेलामध्ये. त्यानंतर अगदी छान असे खमंग खरपूस टम्म फुगलेले भटुरे बनून तयार आहेत. हे भटुरे बनवून घेतलेल्या छोले मसाल्यांसोबत सर्व्ह करायचे आहेत. आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.